रात्र झाली की दरवाजे बंद होतात, पण मनातील काळजी आणि डोळ्यांची जागरूकता उघडीच राहते. कारण आता सुरेगाव आणि आसपासच्या गावांमध्ये चोरीच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत. कुणीही सुरक्षित नाही. दुकान असो वा घर, अंगण असो वा गोठा, चोरट्यांची सावली सर्वत्र आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. 5 ऑगस्टच्या रात्री PJS शाळेजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारासमोरील विलास वाबळे यांच्या किराणा दुकानाचे कुलूप चोरट्यांनी तोडले आणि रोख रकमेसह आवश्यक माल चोरीला गेला. ही घटना या चोऱ्यांच्या मालकीची केवळ एक झलक होती. त्याच रात्री शहाजापूरमधील सावकार कोळपे यांच्या घरातून 9 शेळ्या आणि 1 बोकड चोरट्यांनी लंपास केला. कोळपे यांचं मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पुढे कोळगावथडी येथे बाजीराव निंबाळकर यांच्या घरातही चोरांनी शिरकाव करत रोकड, दागदागिने आणि अन्य सामान चोरले. इतकेच नव्हे तर चोरट्यांनी एका घरातील इन्व्हर्टर रस्त्यावर टाकून दिला आणि मौल्यवान पेटी उसाच्या शेतात नेऊन तिची तोडफोड केली. या घटनांमुळे सुरेगाव, कोळपेवाडी, शहाजापूर, कोळगावथडी परिसरातील नागरिकांमध्ये भयाचं वातावरण आहे. रात्रीच्या वेळेस मोतीनगर, अंबिकानगर, भुसानगर, 40 झोपडी आणि अर्पित ढाबा भागांमध्ये नागरिक स्वतःच पहारा देऊ लागले आहेत. व्यापारी वर्गात असुरक्षिततेचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं असून अनेकांनी तक्रार नोंदवायलाही नकार दिला आहे. कारण चोऱ्यांचे गूढ कायम असल्याचं नागरिक म्हणत आहेत. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळांना भेट देऊन पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र नागरिकांचा आग्रह आहे की तपासाऐवजी कडक प्रतिबंधक उपाय योजावेत, जेणेकरून चोरांना चाप बसावा आणि लोकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा निर्माण व्हावा. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव.